आणि आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरनं भाजप आणि शिवसेनेत चांगलीच झुंपल्याचं चित्र आहे। पण असं असताना आता मुंबईमध्ये किरण सामंत यांचे भावी खासदार म्हणून बॅनरचंही झळकतात। हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेतात। या बॅनरवरून वातावरण सुद्धा तापल्याचं चित्र आहे। सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून आता महायुतीमध्ये कुठेतरी वादाची ठिणगी पाहायला मिळते। किरण सामंत हे या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील असा दावा शिवसेनेकडून करण्यात येत असतानाच आता भाजपकडून देखील रवींद्र चव्हाण यांचं नाव चर्चेत समोर येत आहे। मात्र त्याआधी आपण जर बघितलं असेल तर किरण सामंत भावी खासदार अशा आशयाचे फलक मुंबईमध्ये झळकताना दिसत आहेत। किरण सामंत यांचा 7 जानेवारीला वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं मुंबईत फलक लावलेले आणि त्यामध्ये विशेषतः उल्लेख करण्यात आलेला आहे भावी खासदार। नुकतंच उदय सामंत यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही या मतदारसंघाचा दावा सोडलेला नाही। तर दुसरीकडे भाजपकडून देखील या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं गेलं आहे। रवींद्र चव्हाण यांचं नाव चर्चेत असतानाच आता कुठेतरी अशा आशयाचे फलक दिसतात। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपावरून कुठेतरी धुसफूस सुरू असल्याचं देखील आता चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे हे बॅनर देखील आता त्याचाच प्रत्यय देताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन उत्तम सह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।